सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे आणि पंजाबराव देशमुख ज्यावेळी होते त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण विदर्भातल्या कुणबी लोकांना, कुणबी शेतकऱ्यांना कसं दिलं याचीच गोष्ट आपण यामधून पाहणार आहोत. नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके. गोष्ट आहे स्वातंत्र्याच्या वेळची. देशाच्या संसदेत संविधान बनवण्याचं काम सुरू होतं. संविधान सभेमध्ये घटनेच्या कलमांवर खडाजंगीची चर्चा सुरू होती. देशाचं भवितव्य लिहिलं जात होतं. या संविधान सभेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले अनेक सदस्य होते, पण घटनेचा मुख्य मसुदा लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळचा एक किस्सा सांगितला जातो की एकदा एका सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी संविधान सभेमधले विदर्भाचे प्रतिनिधी डॉक्टर पंजाबराव देशमुख अचानक प्रगटले. पंजाबराव देशमुख म्हणजे महाराष्ट्रातल्या कृषी व शिक्षण क्रांतीचे जनक. दलितांसाठी मंदिरं खुली करण्याच्या आंदोलना वेळेपासूनच त्यांच्यात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये चांगली मैत्री झालेली होती. एकमेकांच्यावर विश्वास तर होताच, शिवाय दोघांना आदर पण होता. पंजाबराव देशमुखांच्या आंतरजातीय विवाहावर टीका झाली तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच होते. पण त्या दिवशी बाबासाहेबांना जाणवलं की सकाळ सकाळी भेटायला आलेले पंजाबराव थोडेसे अस्वस्थ वाटत आहेत. पंजाबरावांना चिंता लागली होती संविधानामधल्या आरक्षणाची. बाबासाहेब आपल्या घटनेमध्ये दलितांना आरक्षण देणार ही तर काळ्या दगडावरची रेघ होती, पण दलितांसोबतच शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या इतर मागास आणि जातींचा अभ्यास घटनेनं करावा आणि त्यांच्यासाठीही घटनेत काही सवलती असाव्यात अशी पंजाबरावांची इच्छा होती. या विषयावरच बोलण्यासाठी ते बाबासाहेबांच्या घरी आले होते. आंबेडकरांपुढे त्यांनी हा विषय काढला तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मला तुमची कळकळ जाणवते, मात्र अशा जातींची संख्या प्रचंड असल्यानं अल्पावधीतच त्यांची मोजणी आणि अभ्यास करणं शक्य नाही. त्यामुळं विचारपूर्वक घटनेमध्ये 340 कलम आधीच जोडण्यात आलेला आहे. पंजाबराव देशमुख यांना बाबासाहेबांच्या शब्दामुळे दिलासा मिळाला. घटनेच्या 340 या कलमानुसार असा आदेश दिला गेला की स्वतंत्र भारताचे पहिले सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींच्या आदेशानं एक कमिशन नेमावं आणि या कमिशननं देशभर आरक्षणास पात्र अशा जातींची माहिती एकत्र काढून सरकारला द्यावी. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीच्या अखेरच्या भाषणात ज्या मान्यवरांची घटनेच्या निर्मितीमध्ये मदत झाली त्या सर्वांचा नावानिशी उल्लेख करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यात पंजाबराव देशमुख यांचा विशेष उल्लेख होता. पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली पहिलं सरकार स्थापन झालं तेव्हा पंजाबराव देशमुख देशाचे पहिले कृषी मंत्री झाले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी आपले सुरू केलेले प्रयत्न आणखी तीव्र केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार 1953 साली कालेलकर आयोग आणि त्यानंतर 1979 ला मंडल आयोग गठीत केला गेला. दुर्दैवाने पंजाबरावांना अपेक्षित असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नव्हतं. मराठा समाज बहुसंख्येनं शेती करत असल्यामुळं तो मुळात कुणबी असल्यामुळं त्यांनी कागदोपत्री कुणबी जात लावावी यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्या काळात पंजाबराव देशमुख केंद्रात मंत्री होते. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात टाकावं म्हणून मुंबईच्या मराठा मंदिर येथे मीटिंग बोलावली. त्यावेळी मराठा समाजातील दिग्गज नेते व अनेक मान्यवर उपस्थित होते, पण यापैकी विशेषतः मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आम्ही क्षत्रिय जमीनदार आहोत, मग स्वतःला कुणबी व मागासवर्गीय कसं म्हणून घ्यायचं हा मुद्दा उपस्थित केला. मात्र पंजाबराव देशमुख यांचा प्रभाव असणाऱ्या विदर्भातील मराठा नेतृत्वाने मात्र त्यांचं ऐकलं. तिथल्या कागदपत्रांवर कुणबी अशी नोंद करण्यात येऊ लागली आणि याचाच परिणाम पुढे जेव्हा ओबीसींसाठी आरक्षण लागू झालं
तेव्हा विदर्भातील मोठ्या प्रमाणात मराठा कुणबी समाज याचा लाभ घेऊ शकला. गरीब मराठा कुटुंबातील मुले शिक्षण व रोजगारापासून वंचित राहू नयेत यासाठी पंजाबराव देशमुखांनी केलेले प्रयत्न सार्थकी लागले. विदर्भानं त्या काळी प्रागतिक विचार दाखवले, म्हणूनच आज त्यांना आरक्षणाची लढाई लढावी लागत नाही. याचं श्रेय जातं भाऊराव उर्फ पंजाबराव देशमुखांना. आणि म्हणूनच पंजाबराव देशमुखांचे त्यावेळी जर आपण ऐकलं असतं आणि आपल्या दाखल्यावर कुणबी अशी नोंद केली असती तर आज खरंच ही लढाई लढावी लागली नसती. याबद्दल तुमचं मत नक्की कमेंट करा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की